या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर मध्ये पाण्याची टंचाई आली आहे। पूर्वी 15 दिवसास एकदा का होईना पाणी येत होते, परंतु आता गावच्या विहिरीतून पाणी आटलेलं आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी 25 रुपयास घागर व 70 रुपयास वापरण्याच्या पाण्याचे 200 लिटरचे बॅरेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। यामुळे समस्त ग्रामस्थांनी प्रसार माध्यमातून आक्रोश व्यक्त केलाय। यावेळी माजी सरपंच सूर्यकांत जगताप, अजित देशमुख, रजनीकांत देशमुख, कविता बनसोडे, राजश्री देशमुख, कल्पना शिंदे, वंदना देशमुख, सुजाता जगताप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बंकलगी। सोय नाही आम्हाला प्यायला पाणी म्हणलं तरी बी 15 रुपये 20 रुपये शिवाय घागर मिळत नाही। एक घागरीत पाणी प्यायला मिळतंय का? त्या गावात कसली सोय नाही, वापरायची पाण्याची सोय नाही। रोज लोक 200 रुपये 250 रुपये रोजगाराने जाते ती, मग ती पाणी प्यायला जर पाण्याला एवढं 20 रुपये 15 रुपये तर बाकीचा खर्च कसं भागणार? पाण्याची सोय नाही, काय नाही, कसं करायचं ह्या गावाला? तुमचं काय मत आहे मशी? तो कुठलं गाव सांगा तुमचं? माझं राजश्री राजाराम देशमुख, बंकलगी, दक्षिण सोलापूर। आमच्या शेतातली पिकं करपून गेली ती गेली, पण प्यायला पण पाणी नाही। आम्ही गावात राहायचं तर कसं? आता तुम्हाला 15 रुपयाला जार, 70 रुपयाला बॅरेल। आता पाणी तुम्हाला कुठून आणावं लागतं सांगा? 10 किलोमीटर। बोला की काय? 10 किलोमीटर अंतरावरून। कुठून आणता पाणी पुढं प्यायला? शेतातून आणता का? लोकांच्या शेतात, आमच्या शेतात पण नाहीये। आणि ते कसं टँकर मिळतंय तुम्हाला पाणी? आता आणायला मला 70 रुपयाला बॅरल मिळते। ते आणून देतात का इथं? कसं आणून देतात की 70 रुपयाला? खरं रोख पैसे द्यायचे त्यांना, मग तेव्हा पाणी मिळतं आम्हाला। मग आंघोळीसाठी काय करता? कसं करता? पाणी विकत घ्यायचं। सांगा सांगा सांगा। विकत घेता का? काका बोला तुम्ही। पाण्याची भयंकर टंचाई आहे। आंघोळीला सुद्धा पाणी नाही, चूड भरामुळे तर पाणी नाही। एवढी परिस्थिती बेकार झाली, कधीही संकटात नव्हतं। पिकं तर जोडून गेली ती गेली, निदान प्यायला आणि आंघोळीला तर पाणी पाहिजे की नाही? पाहिजे की। आणायचं कुठून? पाणी पाणी पण वणवा भटत जातात लोक, रोजगार सोडून। पाण्याची अवस्था इतकी बिकट आहे की दक्षिण तालुक्यात बंकलगी एकच गाव संकटात आहे पाण्याविषयी। सगळ्याला मागणी केली, कोणीही लक्ष देत नाही आतापर्यंत। कोणाला सांगितलं तुम्ही? सांगा। आम्हाला आमदार आलते परवा, काँग्रेसचे कार्यकर्ते आलते, सगळ्या जवळ घराणं घालतं, होय म्हणते ते जाते, ते फरक काय नाही। परत इलेक्शनला येतात काय म्हणते? तुम्हाला काय म्हणून सांगितले त्यांनी? बघू काय ते करू म्हणते। टँकरची मागणी केली आहे ग्रामपंचायतनं, ग्रामपंचायतनं पुरवठा केले, पण त्यांना हे का 12 तास लाईन न दिल्यामुळे त्यांनी एनटीपीसी पाणी आणले ते शेतकऱ्यांनी, लांबायचे शेतकरी। तिथून गावच्या सरपंचाने आणून टाकले, पण त्यांच्या मोटरी जळू लागल्या, तिथे डीपी जळते म्हणून त्यांनी पाणी कट केले। निदान त्याला तरी 12 तास दिलं तर त्यांना इकडे 4 तास आमच्या विहिरीत आणून सोडत तर भागवत होतं। आता महिना झालं काही नाही बघा पाणी तितक्या अवस्था की गाव अर्ध गाव गेले पाण्यावरून। बरोबर आहे की? सोलापूरला, पुण्याला लोक। असं आहे का? पाण्याची खूप बिकट अवस्था आहे। मग आता तुम्हाला पाणी नाही, हिऱ्यावाला गुरं असलेली, ढोरं असलेली, एकाला आली, हे प्यायला पाणी मिळेना, गुरु कुठं ठेवते? माझ्या गावाचे दार आहे का नाही? बरोबर आहे की? आता तुमच्याकडे कोण आमदार वगैरे येऊन गेलेत का? सांगा काय म्हणले ते मसी? काय म्हणले सांगा सांगा काय म्हणलेत आमदार सर? काय बघू म्हणले? बघू म्हणले 1 दिवस आम्हाला 1 वर्षात आलाय, पाणी नाही ते भागतय का सांगा? घेताव का नाही? दुष्काळ पडून बी काय झालं तुमच्या गावाला? आमच्या गावाला पाऊस नाही, पाणी नाही, पिकं पाणी जळून गेली, ते गुरढोर इकाला प्यायला पाणी मिळेना। कुठलं गाव आहे तुमचं? बंकलगी। बंकलगी। काय मग दादा आहे का नाही? दुष्काळ पडल्यावर कोणतं तरी योजना काढून गप्पाने तिकडे जगावताव। पाणी नाही ना ह्या गावाला, म्हणजे मग मेल्यावर येताव काय? एकीकडं पाणी कुठून आणता आता? पाणी बाबा इकडे तिकडे हिंडाला कोण घेऊ द्यायना, ते पाणीच नाही राहणार। काय नाव तुमचं? कविता बनसोडे। कुठला गाव? कुठला गाव? जय भीम, बंकलगी। ठीक आहे। आता काय पाण्याची योजना करा, काय बी करा, आम्हाला 4 दिवसात पाणी आमच्या गावाला पोच करा। ठीक आहे ठीक आहे, ओके. नाहीतर तुम्ही काय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जावं लागेल.
ते तर मग आहेच आता शेवटी मग मरायचं आहे, पाणी नाही ते. हा, सोलापूरचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्हाला ठिय्या आंदोलन केल्यानंतर तुम्हाला पाणी मिळेल. आमदार साहेब काय म्हणले तुम्हाला? याव चालल्या ते बघताव करताव 8 दिवसात 15 दिवसात म्हणून परत यायचं नाही ते तर पुसाव कोणाला. आम्ही खेड्यागावचं येड लोक हे बाय करते ती म्हणून फुगून हिताच बसायला तेवढी तिकडे गडपच आहे ती. मग दाद आहे का नाही या गावचं? पाण्याविना तुम्ही मरायला लागले असं. ठीक. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.